मी 15 वर्षाचा होतो जेव्हा माझी मालकीन मला तिच्या घरी घेऊन गेली. ती मला ₹200 देऊन तिच्या पाठीची मालिश करायला सांगायची आणि मी ₹200 घेऊन मालिश करण्यास तयार होत होतो. पण एका रात्री त्यांनी मला सांगितलं, "राजू, रूमचे सगळे लाईट बंद कर." मी गपचूप सगळे लाईट बंद केले, पण त्यानंतर मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझे हात खूप थरथरत होते, कारण त्यावेळी मी ज्या वयात होतो ते वय एका तरुण मुलासाठी खूप महत्त्वाचा काळ असतो. त्यात एका महिलेच्या कमरेची मालिश करणे हे माझ्यासाठी खूप अवघड होते. जेव्हा त्यांनी मला मालिश करण्यास सांगितले तेव्हा तर मी बराच वेळ त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतच उभा होतो. पण माझ्या वडिलांनी मला सांगून ठेवलं होतं की तुझी मालकीन तुला जे काही काम सांगेल ते तुला करावे लागेल. तिला नकार देऊ नकोस. तुझी मालकीन खूप मायाळू आहे. जर तू तिच्या मनात जागा केलीस तर ती तुला पगारापेक्षाही जास्त पैसे देईन. ₹200 तर त्यांनी मला दिलेच होते आणि मला म्हणाल्या की खुश राहा आणि हे पैसे तुझेच आहेत. त्यावर मला खूपच आनंद झाला. पण जेव्हा त्या मला म्हणाल्या की हे तेल घे आणि माझ्या कमरेची मालिश करून दे, तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. कारण एका महिला एखाद्या मुलाला आपल्या कमरेची मालिश करायला कसं काय सांगू शकते. मी नकार देण्याचा प्रयत्न केला, पण मी खूप घाबरलो होतो. मी काहीच बोलू शकलो नाही. ती मला घेऊन रूममध्ये गेली आणि बेडवर झोपली. ती मला म्हणाली की माझी मालिश कर. जसा मी मालिश करण्यासाठी त्यांचा ड्रेस वरती केला, मी पटकन माझे डोळे मिटले आणि बंद डोळ्यांनी मी हातावर तेल घेऊन मालिश करू लागलो. मी सर्व लक्ष माझ्या कामावर केंद्रित करत होतो. मी माझी नजर एकदाही तिच्या कमरेवर टाकली नाही. खाली मान घालून मी फक्त मालिश करत होतो. तेव्हा मला असे आठवू लागले की जेव्हा मी येथे काम करण्यासाठी आलो होतो तेव्हाची मालकीन आणि आजच्या मालकीनमध्ये मला थोडा फरक जाणवत होता. मला आज त्यांच्या वागण्यात काहीतरी वेगळा बदल दिसत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर भरपूर घाम आलेला होता. मला कळत नव्हते की मालकीन काय करत आहे. मला पाहून ती लगेच सरळ झाली आणि माझ्याकडे पाहून ती नजर चोरू लागली. मी खूप आश्चर्याने तिच्याकडे पाहत होतो. मला वाटले की आज मालकिनीची तब्येत ठीक नाही. मी जेव्हाही मालकिनीची मालिश करत असे तेव्हा मी खूप शांततेने विचारायचो की तुमची तब्येत तर ठीक आहे ना? तुम्ही अशा घाबरलेल्या अवस्थेत का दिसत आहात? माझ्या मनात मालकिनीविषयी खूप आदर आणि काळजी होती, कारण ती फक्त माझी मालकीण नव्हती तर एक चांगली व्यक्तीसुद्धा होती. अगदी लहानपणापासून त्यांनी मला आश्रय दिला होता आणि माझ्या निरर्थक जीवनाला त्यांनी अर्थ दिला होता. मला या गोष्टीची काळजी अजिबात नव्हती की त्यांनी मला कोणत्या प्रकारचे काम करायला सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या पैशामुळे आज माझे आयुष्य बदलले होते आणि माझी घरची परिस्थितीही बदलली होती. त्यांनी माझ्या प्रश्नावर नकारात्मक मान हरवली आणि म्हणाल्या की मी ठीक आहे, पण त्यांच्या चेहऱ्याकडून पाहून मला साफ दिसत होते की त्या ठीक नाहीत. काहीतरी टेन्शन आहे, पण त्या लपवत आहेत. भरपूर महिन्यांपासून मी फक्त त्यांचे घरकाम करत असे, पण आज पहिल्यांदा त्यांनी मला मालिश करायला सांगितलं होतं. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो, कारण त्या पूर्ण घरात त्या एकट्याच राहत होत्या. त्यांना ना नवरा होता ना मुले होती. त्या फक्त एकट्या होत्या. पण तरीही आज मी मालिश करून दिली, पण पूर्ण वेळ माझे हात थरथरत होते. आधी मला असे वाटले की मालकीन मला फक्त आजच मालिश करायला सांगेल, पण आता मालकीन मला रोज मालिश करायला सांगू लागले. मला त्यांचे इतर कोणतेही काम करायला अडचण नव्हती, पण जेव्हाही त्या मला मालिश करायला सांगत होत्या तेव्हा मला खूप अस्वस्थ जाणवत होते. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जेव्हापासून मी मालकिनीची मालिश करण्यास सुरुवात केली होती तेव्हापासून त्या माझ्यावर खूपच खुश होत्या. नेहमी त्या मला ₹200 देत होत्या, पण आता तर त्या कधी मला 300 तर कधी ₹500 देखील देत होत्या. त्यांची ही गोष्ट मला खटकत होती. मला खूप वेगळे वाटत होते. नेहमीप्रमाणे मी आजही त्यांची मालिश करण्यासाठी तेलाची बाटली उचलली. मी 15 वर्षांचा होतो तेव्हापासून मी त्यांची मालिश करत होतो, पण ही गोष्ट मला खूप लाजिरवाणी वाटत होती. मला त्यांच्यावर रागही येत होता, कारण त्या मला अशा प्रकारचं काम करायला भाग पाडत होत्या. पण मला नाईलाज असतं ते काम करावे लागणार होते, कारण त्याबद्दल मला रोज पैसे मिळत होते. म्हणून मी त्यांना काही न बोलता त्यांचे काम रोज करत होतो. मला थोडे कळत होते की मालकीन माझ्याकडून हे काम का करून घेत आहे. तेलाची बाटली घेऊन मालिश करण्यासाठी मी पलंगावर बसलो तर अचानक मालकीन मला म्हणाली की राजू, सगळी लाईट बंद कर. हे ऐकून मी घाबरलो आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो. मला थोडे समजले होते की काहीतरी गडबड आहे, पण मालकीन सांगायला तयार नव्हती.
मी हॉलचे सगळे लाईट बंद केले आणि चाहूल घेत त्यांच्या पलंगावर येऊन बसलो. अचानक अंधारात मला असे जाणवले की मालकीण पलंगावर झोपून गेली आहे आणि मी जशी मालिश करायला हात पुढे केले, मालकिनीने माझे हात पकडून मला थांबवले आणि मला जे काही सांगितले ते ऐकून तर मी थक्कच झालो. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मी जागेवर स्तब्ध झालो. मालकिनीचे बोलणे ऐकून मी पूर्णपणे भारावून गेलो होतो. मी पंजाबच्या एका खेड्यात राहत होतो. माझ्या कुटुंबाची परिस्थिती खूप गरिबीची होती आणि मी फक्त 15 वर्षाचा असल्या कारणाने मला कुठे काम मिळणे अशक्य होते. मी माझ्या डोळ्यांनी माझ्या आईवडिलांची वाईट परिस्थिती पाहिलेली होती. ते खूप कष्ट करत होते आणि तरीही मी त्यांची कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नव्हतो. मला असे वाटत होते की मी कुठल्याही प्रकारे पैसे आणून त्यांना लागेल ती प्रत्येक गोष्ट आणून देऊ. मला मोठे होऊन माझ्या आईवडिलांना मदत करायची होती. त्यांना चांगले आणि आरामदायक जीवन द्यायचे होते. त्यामुळे मला चांगले शिकून मोठे व्हायचे होते. पण मला चांगले ठाऊक होते की त्यांच्याकडे माझ्या शिक्षणासाठी देखील पैसे नव्हते. 2 वेळचे जेवण आम्हाला कसेबसे मिळत होते. पण मला हे माहीत होते की मी जर माझ्या आईवडिलांकडे माझ्या शिक्षणाची इच्छा व्यक्त केली तर ते काहीही करून माझी इच्छा पूर्ण करतील आणि वाटेल तेवढे कष्ट करतील. पण मी एवढा स्वार्थी नव्हतो. मी माझ्या इच्छा माझ्या मनात दाबून ठेवल्या आणि या गोष्टीमुळे मी खूप नाराज होतो. ही त्याच वेळची गोष्ट होती ज्यावेळी मालकीण आमच्या आयुष्यात आली. मालकीण वयाने बरीच मोठी होती, पण ती एकटी राहत होती. तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला होता आणि तिला मुलं बाळ देखील नव्हती. मालकीण श्रीमंत होती. तिच्याकडे भरपूर पैसा होता, पण ती एकटी होती. त्यांची भरपूर शेती आमच्या गावात होती. त्या जमिनीच्या कामाच्या निमित्ताने आमच्या गावी आल्या होत्या. त्यांनी मला निरखून पाहिले आणि म्हणाले की तू शाळेत का जात नाही आणि शिक्षण का घेत नाही. तेव्हा मी त्यांना माझ्या घरची सगळी परिस्थिती सांगितली आणि म्हणालो की माझ्या गरिबीमुळे मी शिक्षण घेऊ शकत नाही. जर मी शिक्षण घेण्याचे ठरवले तर माझ्या घरात खर्च वाढेल आणि आम्हाला जेवणही मिळणार नाही. माझे बोलणे ऐकून मालकीण काहीतरी विचारात पडली आणि माझ्या घरी येऊन माझ्या आईवडिलांना भेटली व त्यांना म्हणाली की मला घरकामासाठी याच वयाच्या मुलाची आवश्यकता आहे. हे ऐकून माझे आईवडील विचारात पडले आणि विचार करू लागले की एवढ्या कमी वयात आपल्या मुलाला कामाला कसे पाठवायचे. पण मला माझ्या घरची परिस्थिती बदलायची होती, म्हणून मी लगेच त्यांना होकार दिला आणि म्हणालो की तुम्ही जे सांगाल ते काम करण्यास मी तयार आहे. हे ऐकून मालकीण खूप खुश झाली होती. मी होकार तर दिला, पण त्यावेळी मला जराही कल्पना नव्हती की मला काय काय काम करावे लागणार होते. मी तर असाच विचार करत होतो की मालकीण मला काहीतरी घरातील छोटे मोठे काम सांगेल आणि मी तर कोणतेही काम करायला तयार होतो. माझा होकार ऐकून माझे आईवडील पुढे काहीच बोलले नाहीत. मालकिनीने माझ्या आईवडिलांच्या हातात मोठी रक्कम ठेवली आणि म्हणाली की प्रत्येक महिन्याला तुम्हाला वेळेवर पैसे मिळतील आणि यामुळे आमची घरची परिस्थिती देखील सुधारेल. आता माझे स्वप्न पूर्ण झाले होते, कारण मला नेहमी माझ्या आईवडिलांना हातभार लावायचा होता. मी माझं थोडंफार सामान सोबत घेतलं आणि मालकिनीसोबत शहरात त्यांच्या घरी गेलो. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढे सुंदर घर पाहिले होते. त्यांनी मला त्यांच्या घरात राहण्यासाठी एक वेगळी खोली दिली होती. ती खोली खूप छोटी होती पण सुंदर होती. खोलीमध्ये खूप महागडे फर्निचर सुद्धा होते. त्या खोलीकडे पाहून असे वाटत होते की जणू ही खोली माझ्यासाठीच बनवली आहे. मालकिनीने मला घरातील छोटी छोटी कामे समजून सांगितली. त्यात रोज त्यांची गाडी पुसणे, त्यांना रोज रात्री दुधासोबत पाणी देणे आणि दिवसातून 3 वेळा जेवणाची भांडे घासणे. माझ्यासारख्या गरीब मुलासाठी एवढे काम करणे खूप सोपे होते. मालकिनीच्या घरी बाहेरून जेवण येत असे. मालकीण मला तिच्यासोबत जेवण देत असे. एवढेच नाही तर त्यांनी मला नवीन कपडे आणि बूट सुद्धा घेऊन दिले होते. त्यांचे आमच्यावरील उपकार इथे संपले नव्हते. त्या म्हणाल्या होत्या की मी लवकरात लवकर तुझ्या एखाद्या चांगल्या शाळेत ॲडमिशन करून देणार, जेणेकरून तू शिक्षण घेऊ शकशील. हे ऐकून तर मी खूप खुश होतो. मला असे वाटत होते की मी येथे काम करण्यासाठी नाही आलो, जणू काही मालकिनीने मला दत्तक घेतले आहे. पण जशी रात्र झाली तेव्हा त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलवले आणि एक सुगंधी तेलाची बाटली माझ्या हातात देऊन म्हणाले की माझी मालिश करून दे. मी मान हलवून होकार दिला. मी त्यांच्या हातातून तेलाची बाटली घेतली आणि त्यांच्या पायाजवळ बसलो, कारण मला वाटले की त्यांच्या पायाची मालिश करायची आहे. पण त्यांनी मला थांबवले आणि म्हणाले की माझ्या कमरेची मालिश करून दे. तेव्हा मी थोडा दचकलो. मला मालिश करताना खूप लाज वाटत होती आणि माझा गोंधळही होत होता. मी त्यांची मालिश केली आणि नंतर उठून माझ्या खोलीत गेलो. मला वाटले की मालकीण थकून आली आहे म्हणून त्यांनी मला कमरेची मालिश करण्यास सांगितले. पण हा माझा मोठा गैरसमज होता. मी खेळता खेळता सगळे काम पूर्ण केले होते, त्यामुळे मी खूप आनंदी होतो. मी थोडा स्वाभिमानी मुलगा होतो म्हणून मी माझे काम खूप उत्साहाने करत होतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झाले. रात्र झाली आणि मालकीने मला खोलीत बोलवले.
तेलाची बाटली माझ्या हातात दिली. पण आज मला खूप टेन्शन आले होते की मालकीण पुन्हा मला कमरेची मालिश करण्यास सांगेल की काय. पायाची मालिश करण्यापर्यंत ठीक होते, पण ज्या ठिकाणी त्या मालिश करायला सांगत होत्या त्या ठिकाणी मालिश करताना मला खूप अवघडल्यासारखे वाटत होते. आजही त्यांनी मला तिथेच मालिश करण्यास सांगितले आणि मी जशी तशी मालिश करून त्यांच्याकडे पाहू लागलो. पण त्या एकदम शांत झोपल्या होत्या. मला हे कळत नव्हते की माझ्यासोबत असे करून त्यांना काय मिळत होते. 3 दिवसानंतर त्यांनी माझी एका चांगल्या शाळेत ॲडमिशन करून दिले. मला मालकीण खूप आवडत होती, पण त्यांची मालिश करणे मला अजिबातसुद्धा आवडत नव्हते. पण त्या रोज मला मालिश करायला सांगत होत्या आणि मी करत होतो, कारण माझ्यावर आणि माझ्या आईवडिलांवर त्यांचे खूप उपकार होते. त्यामुळे मी त्यांना नकार देऊ शकत नव्हतो. त्यांना कदाचित हे कळून चुकले होते की मला त्यांची मालिश करणे आवडत नव्हते. म्हणून त्यांनी पगाराव्यतिरिक्त मला रोज 100 रुपये देणे चालू केले आणि मी आनंदाने ते काम करू लागलो. असे बरेच दिवस माझे त्यांच्याकडे निघून गेले आणि मला त्यांच्या सर्व कामाची सवय झाली. त्यांची एक सवय खूप चांगली होती की महिना पूर्ण होताच त्या न सांगता माझ्या घरी पैसे पाठवून देत असत. त्यामुळे माझ्या आईवडिलांना खूप मदत झाली होती. मी खूप मन लावूनही अभ्यास करत होतो, कारण मला आयुष्यभर मालकिणीच्या घरासारखे इतर महिलांच्या घरी राहून काम करायचे नव्हते. एके दिवशी मी नेहमीसारखे मालिश करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेलो आणि मालिश करू लागलो. तेव्हा मालकीण माझ्याकडे एकटक पाहू लागली. त्यांची मालिश करत असताना माझ्या चेहऱ्यावर नेहमी भीती वाटत असे आणि ही गोष्ट त्यांना चांगलीच ठाऊक होती. माझ्याकडे पाहून त्या मला म्हणाल्या की मला चांगले माहीत आहे की माझी मालिश करणे तुला आवडत नाही, परंतु माझा काही नाईलाज आहे, तो तू समजून घे. मालकीण काहीशी उदास होऊन बोलत होती. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागलो. मालकीण मला जेव्हा त्यांच्या त्रासाबद्दल सांगितले तेव्हा मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो. त्या म्हणाले की त्यांना पाठीच्या मणक्याचा त्रास आहे आणि मालिश केल्याशिवाय त्यांना झोप येत नव्हती. म्हणूनच त्या माझ्याकडून रोज मालिश करून घेत असत. त्या म्हणाल्या की मी या कामासाठी नर्स आणि काही कामवाल्याही ठेवल्या होत्या, पण त्या काही ना काही बहाणे करून लवकर निघून जात होत्या, तर कधी मालिश न करताच निघून जात होत्या. हे सांगता सांगता त्या नाराज होऊन एकदम शांत झाल्या. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. मला माझ्या विचारांबद्दल घृणा वाटू लागली. ज्या व्यक्तीने माझ्यावर एवढे उपकार केले होते, मी तिचे उपकारही फेडू शकत नव्हतो. त्यानंतर मी संपूर्ण मनापासून माझ्या मालकिणीची मालिश करू लागलो आणि मालिश करताना मी कधीही माझा चेहरा पाडला नाही. म्हणून मालकीण माझ्यावर खूप खुश होती. मी आता तरुण झालो होतो आणि माझी मालकीण खूप वयस्कर झाली होती. एके दिवशी जेव्हा मी त्यांच्या खोलीत मालिश करण्यासाठी गेलो तर त्यांची तब्येत खूप खराब होती. मी त्यांना खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला काहीच सांगितले नाही. मी मालिश करण्यासाठी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला मालिश करताना लाईट बंद करण्यास सांगितले. तेव्हा मी खूप आश्चर्यचकित झालो आणि त्यांच्या जवळ जाऊन बसलो. माझ्या हातात घेऊन त्या मला म्हणाल्या की आज माझी तब्येत खूप खराब आहे, माझ्या छातीत खूप दुखत आहे, मला असे वाटत आहे की माझी वेळ जवळ आली आहे. त्यांची ही गोष्ट ऐकून मला थंड घाम फुटू लागला. त्या म्हणाले की तुझ्या स्वभावाने माझे मन जिंकले आहे. जर माझा कोणी मुलगा असता तर तो तूच असता. मी तुला माझा मुलगा समजते, म्हणून मी माझी सगळी संपत्ती तुझ्या नावावर केली आहे. स्वतःची काळजी घे. आणि एवढे बोलून त्यांचा हात माझ्या हातातून सुटला. मी लगेच लाईट चालू करून पाहिले व डॉक्टरांना फोन केला. मालकीण एकदम शांत झाली होती. डॉक्टरांनी मला त्यांच्या मरण्याचे कारण विचारले. हे ऐकून मी थक्क झालो. मला खूप मोठा झटका बसला होता. मी खूप रडू लागलो, कारण मालकीण आणि माझे मुलगा आणि आईसारखे नाते होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्या वकिलाने मला संपूर्ण कागदपत्रे सोपवली आणि मी श्रीमंत झालो. माझ्यासोबत आता माझे आईवडीलही त्या घरात राहू लागले. माझे आयुष्य खूप सुंदर झाले, कारण माझी मालकीण खूप चांगली व्यक्ती होती. त्यांच्यामुळे आज मला एक चांगले आयुष्य मिळाले होते. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.